नमस्कार मित्रांनो, जीवन प्रकाश चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या ताज्या ग्रहांच्या घडामोडी. आणखी महत्त्वपूर्ण योग तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे सोमवारी एक महत्त्वपूर्ण योग होत आहे. तो म्हणजे शनी आणखी मंगळ यांचा युतियोग. तर आपणा सर्वांना माहीतच आहे की इराण आणखी अमेरिका आणखी इस्रायल यांचे युद्ध चालू आहे. सध्या त्यांच्यात सीजफायर झालेली आहे, युद्धविराम झालेला आहे. आणखी यापुढे त्यांचे वाटाघाटी देखील चालू आहेत, परंतु त्या काही त्यांच्या जमत नाही आहेत. त्याच्यामध्ये खूप समस्या निर्माण होत आहेत. आणखी त्यामुळे पुन्हा युद्ध भडकेल की काय याची शंका वाटत आहे. इराण आणखी अमेरिका यांच्या ज्या अटी आहेत त्यापासून ते हटण्यास तयार नाही आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये जे करार होणार आहे किंवा डील होणार आहे ते होऊ शकत नाही आहे. त्याच्यामध्ये उशीर होतो आहे किंवा होण्याची शक्यता कमी होत चाललेली आहे. 1.5 महिना भडकलेल्या युद्धानंतर थोडे दिवस शांतता आलेली आहे, परंतु सोमवारी शनी आणखी मंगळ यांची युती होत आहे. त्यामुळे युद्धाचा संघर्ष पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. आणखी अशावेळी ह्या युद्धामध्ये पुन्हा आगीचा डोंब उसळण्याची शक्यता आहे. यावेळी जास्त पॉवरची मिसाईल वापरली जाऊ शकतात. आणखी मोठ्या कॅपॅसिटीचे बॉम्ब वापरले जाऊ शकतात. त्यामुळे विध्वंसक युद्ध होण्याची शक्यता आहे. आणखी सर्व ठिकाणी विनाश होण्याची शक्यता आहे. इराण आणखी इस्रायल यामध्ये, त्याचबरोबर लेबेनॉन या देशामध्ये नरसंहार होऊ शकतो. हे युद्ध जास्त भडकण्याची शक्यता कशामुळे आहे तर सूर्य म्हणजेच रवी हा त्याच्या उच्च राशीला आणखी मेष राशीला गेला आहे. त्यामुळे त्याची तीव्रता वाढलेली आहे. त्यामुळे रवी या ग्रहाकडे अग्नी आहे, अग्नी आणखी त्यामुळे अग्नीची तीव्रता वाढणार आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त मोठी शस्त्र वापरली जाणार आहेत, अस्त्र वापरली जाणार आहेत, मिसाईल वापरले जाणार आहेत, बॉम्ब वापरले जाणार आहेत. आणखी त्यामुळे दोन्ही बाजूने युद्ध भडकण्याची शक्यता आहे. आणि त्याचमध्ये एखाद्या देशाचा प्रवेश होऊ शकतो. त्याचबरोबर अनेक देश एकमेकांना मदत करून युद्ध जास्त भडकवण्यास मदत करू शकतात. इथे चीन, रशिया इराणला मदत करत आहे. त्यामुळे युद्ध जास्त वेळ चालेल. आणखी त्यामुळे अमेरिकेची नाचक्की होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ येणारे 10 ते 15 दिवस युद्धाची तीव्रता वाढू शकते. आणखी खूप त्याचे खराब दूरगामी परिणाम होऊ शकतात. मंगळ जेव्हा शनीपासून दूर जाईल तेव्हा या युद्धाची तीव्रता थोडीफार कमी होईल, परंतु त्यानंतर मंगळ पुन्हा मेष राशीला जाणार आहे. त्यामुळे तसा योग वेगळा झाल्यास पुन्हा मंगळाचा परिणाम दिसू शकतो. आणखी युद्ध आणखी तीव्र होऊ शकते, आणखी जास्त वाढू शकते, जास्त दिवस चालू शकते. आणखी त्याचा परिणाम पूर्ण जगाला भोगायला लागू शकतो. जगाची आर्थिक व्यवस्था, अर्थव्यवस्था संकटात येऊ शकते. आणखी ठिकठिकाणी इंधनाचा तुटवडा होऊ शकतो. आणखी त्यामुळे लोकांना जगण्याची नामुष्की होऊ शकते. महागाई वाढेल. आणखी त्यामुळे लोकांना आपले घर चालवणे खूप कठीण होऊन बसणार आहे. याचबरोबर बुध हा ग्रह नीच राशीला जात आहे. त्यामुळे विचारशक्ती खालच्या दर्जाची असणार आहे. प्रत्येक देशाची विचारशक्ती आणखी विचारशक्ती खराब होणार आहे. त्यामुळे इथे वाटाघाटी शक्यता कमी आहे. वाटाघाटी यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे. आणि त्यामुळे करार होण्याची शक्यता देखील कमी आहे. आणखी त्यामुळे दोघांमध्ये एक मिसअंडरस्टँडिंग होऊन युद्ध आणखी वरच्या लेवलला पोचेल. त्याचबरोबर शनीबरोबर नेपच्यून आहे. त्यामुळे या युद्धामध्ये खूप अशा खबरा येतील, वेगवेगळ्या खोट्या खबरा पसरल्या जातील, गुप्त खबरा पसरवल्या जातील. आणखी जे होत आहे त्याच्याबद्दल माहिती न देता चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते. आणखी त्यामुळे लोकांमध्ये एक गैरसमज निर्माण होऊ शकतो. 20 तारखेची सकाळी 9च्या आसपासची कुंडली आहे. आणखी यात तुम्ही पाहू शकताय मंगळ आणखी शनी 13 अंशावर 14 अंशामध्ये आहेत. आणखी त्यामुळे त्यांच्यामध्ये एक युती निर्माण होत आहे. आणखी त्यामुळे याचे दूरगामी परिणाम दिसून येणार आहेत. आणि युद्धामध्ये त्याचे परिणाम खास करून दिसून येणार आहेत. याचबरोबर शुक्र हा ग्रह वृषभ राशीत जाणार आहे. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र हा ग्रह शुभ असेल त्यांना याचे खूप चांगले फळ मिळणार आहे. ज्यांना विवाह करायचा आहे, प्रेम करायचे आहे, प्रेम विवाह करायचा आहे, त्यांना या काळामध्ये यश मिळू शकते. शुक्र हा प्रेमाचा कारक आहे आणि वृषभ राशी देखील प्रेमाची कारक आहे.
शुक्राचा सोमवारी वृषभ राशीमध्ये प्रवेश होत आहे. त्यानंतर महिन्यानंतर मिथुन राशीमध्ये प्रवेश होईल. आणखी मिथुन राशीमध्ये शुक्राची युती गुरुबरोबर होईल. तेव्हा हा देखील योग विवाहासाठी एक पूरक योग आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु आणखी शुक्र शुभ असतील त्यांना या काळामध्ये विवाह होण्याची शक्यता जास्त आहे. तेव्हा या योगाचा तुम्ही लाभ उठवायचा आहे. तर मित्रांनो, ही होती आगामी काळात होणाऱ्या ग्रहयोगांची थोडक्यात माहिती. आपल्याला जर माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.